नमस्कार. आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज. देशभरामध्ये 31 ऑक्टोबर 2025 रोजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती या निमित्ताने संपूर्ण देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आणि त्याच अनुषंगाने पालघर रेल्वे पोलीस ठाणे व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा टीमच्या संयुक्त विद्यमाने एकच गती एकच शक्ती रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पालघर पूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मैदानाजवळील रिक्षा स्टँड येथून सुरू झाला आणि शासकीय विश्रामगृह पालघर पर्यंत जाऊन पोहोचला. सुमारे 2 किलोमीटर अंतराची दौड पूर्ण करण्यात आली. या धाव स्पर्धेमध्ये पालघर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन इंगवले सर, माजी नगर उपाध्यक्ष आदरणीय उत्तम भाऊ घरत, 3 पोलीस अधिकारी, 40 पोलीस अंमलदार, 4 होमगार्ड, 2 RPF अधिकारी, 10 RPF कर्मचारी, जिजाऊ पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील 100हून अधिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि सुमारे 40 नागरिक अशा एकूण 200हून अधिक सहभागी या कार्यक्रमात उत्सुकपणे सहभागी झाले. कार्यक्रम सकाळी 7 ते सकाळी 7:30 वाजेपर्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध प्रेरणादायी वातावरणात पार पडला. संपूर्ण धावपटू संघाने एक भारत श्रेष्ठ भारत, राष्ट्रीय एकता अमर राहो अशा घोषणा देत देशभक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पालघर रेल्वे पोलीस ठाणे आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा टीम यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमाचे समन्वयक व उपसंपादक मंगेश उईके यांनी सांगितले की अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये देशप्रेम, शिस्त आणि सामाजिक ऐक्याची भावना वाढीस लागते. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या ऐक्य आणि एकात्मतेचा पाया घातला. त्याच अनुषंगाने त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा झालेला हा रन फॉर युनिटी कार्यक्रम पालघर जिल्ह्यातील नागरिक आणि पोलीस दलातील प्रेरणा देण्यासारखी पर्व ठरला. पालघरहून सिद्धेश जाधव, आपली न्यूज, पालघर.